लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. नमस्कार. सगळ्यांना नवसंवत्सराच्या आणि श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. क्रिएटिव्ह थिंकर्स मुक्तावलीतर्फे मी तुम्हा सर्वांचे या व्याख्यानात सहर्ष स्वागत करते. श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते. देव अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रमयुक्त असेच होते. गीतेत भगवंताने दैवी गुण सांगितले आहेत. अभय, सत्य, शुद्धता, ज्ञान, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आदी. प्रभू श्रीरामांचे संपूर्ण चरित्र या सर्व दैवी गुणांनी परिपूर्ण असेच आहे. दाशरथी राम हे दशरथ पुत्र राम, अयोध्यापती राम, सीतापती राम तर आहेच. त्याचबरोबर ते मनुष्याला प्रारब्ध योगाने प्राप्त झालेले जीवन कसे जगायचे याचा मापदंड घालून देणारे एकमेव प्रभू श्रीराम आहेत. म्हणूनच आज आपण या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या अवतरणाचे मर्म जाणून घेऊया. आज या व्याख्यानाकरिता आपल्यात उपस्थित आहेत डॉक्टर विभाग क्षीरसागर मॅडम. त्या सीपीआर विरार महाविद्यालय नागपूर येथे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मॅडमनी आजवर अनेक संस्कृत नाटकांचे लेखन व सादरीकरण केले आहे. मॅडम, आज तुम्ही आम्हाला उपलब्ध झाल्यात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला तर मग श्रीरामांच्या चरणी उत्तम आरोग्याची प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या व्याख्यानाला. नमस्कार. आनंदकंद प्रभू श्रीरामचंद्रांच्या नवरात्राचा हा पवित्रतम कालावधी आणि या पर्व काळात, या पवित्र काळात प्रभू श्रीरामचंद्रांचं गुणसंकीर्तन करण्याची संधी मिळावी ही खरं म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचीच कृपा. ज्या समूहाने अर्थात क्रिएटिव्ह थिंकर्स यांनी ही संधी मला प्रदान केली त्यांच्या ऋणात राहून हा वाग्यज्ञ संपन्न करण्याचा प्रयत्न करते. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तांमध्ये श्रेष्ठ कथा या राघवाची. खरोखर जगात अनेक विध कथा आहेत. वेदांमध्ये कथा आहे, पुराणांमध्ये कथा आहे, चित्रपटांच्या कथा आहे, लोकांच्या कर्माच्या कथा आहे. कशाला? प्रत्यक्ष आपलं जीवन, प्रत्येकाचं जीवन म्हणजे एक कथा आहे. पण या सगळ्या कथांमध्ये सर्वश्रेष्ठ कथा कोणती असेल तर ती प्रभू श्री रामचंद्रांची कथा. अहर्निश ज्या एकाच नामाचा ध्यास जीवनात लागावा किंवा ज्या एका कथेमुळे आपण आपलं जीवनोन्नयन व्हावं ती कथा म्हणजे श्रीराम कथा. ते नाम म्हणजे श्रीराम नाम. रामकथा अशी आहे की ज्यामुळे माझं व्यक्तिगत जीवन, माझं कौटुंबिक जीवन, माझं सामाजिक जीवन, माझं संस्थात्मक जीवन, माझं राष्ट्रीय जीवन या जीवनाला आकार देण्याचं सामर्थ्य फक्त त्या रामकथेमध्येच आहे. बघा, अनेक ऋषीमुनी देखील किंवा अनेक विद्वान देखील काय करावं काय करू नये किम कर्म किम अकर्म इति कवयोप्यत्र मोहिताः असं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. काय करावं, काय कसं करावं, कसं वागावं, कोणता धर्म कोणता अधर्म असा जेव्हा संभ्रम निर्माण होतो मग काय आपण अनेक धर्मशास्त्र पालथे घालतो, अनेक धर्मग्रंथ त्याचं पारायण करतो, पण कळतच नाही नेमकं कोणत्या क्षणी कसं वागावं. धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी कितीही प्रयास करा पण मनातला संभ्रम काही जात नाही. अशा वेळेला खरं म्हणजे सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे रामकथा समजून घ्यावी, रामकथा जाणावी, रामकथा ऐकावी, रामकथेचं परिशीलन करावं, रामकथेचं अध्ययन करावं. म्हणजे धर्माचा मार्ग कसा सोपा होतो. किम कर्म किम अकर्म इति कवयोप्यत्र मोहिताः असा ही धर्माची वाट गहन आहे आणि ती सोपी करायची असेल तर रामकथा आपण समजून घेतली पाहिजे. त्याचं कारण वसिष्ठ मुनी म्हणतात
रामो विग्रहवान धर्म. खरोखर राम म्हणजे साक्षात धर्ममूर्ती आहे. आता रामायण अनेक आहेत, अनेकांनी लिहिलेली आहेत, पण जसे गंगेचे प्रवाह अनेक आहेत, पण तिचं मूळ स्थान गंगोत्री. तसंच रामकथा अनेक असल्या तरी मूळ रामकथा ही वाल्मिकी मुनींची आहे. त्याचं कारण वाल्मिकी मुनींच्या रामकथेवर आपण प्रश्नचिन्ह नाही निर्माण करू शकत. म्हणजे एका दगडावर रा लिहिला, दुसऱ्या दगडावर म लिहिला, दोनही दगड पाण्यात टाकले, दोनही एकमेकांना जुळले आणि रामसेतू तयार झाला, अशा चमत्कारांना वाल्मिकी रामायणात स्थान नाही. बघा, रामसेतूचं वर्णन जेव्हा आपण वाल्मिकी रामायणात वाचतो तेव्हा लक्षात येतं की कितीतरी इंजिनियर्स तिथे काम करत होते, कितीतरी मोठमोठाली यंत्र, त्या यंत्रांच्या सहाय्याने पहाड फोडल्या जात होते, मोठमोठ्या शिळा भग्न केल्या जात होत्या. यंत्रही परिवहन तिचं असं तिथे वर्णन आढळतं. म्हणजेच रामसेतू उभारल्या गेला तो चमत्कारांनी नाही. अशी ही वाल्मिकीची रामकथा वास्तवाचं दर्शन करते. कशाला? आपण अहल्या शिळा राघवे मुक्त केली असं वाचतो, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात तरुण मुलं की दगडाला स्पर्श झाला रामाचा, रामाचा चरण स्पर्श झाला आणि त्या दगडातून एक स्त्री निर्माण झाली, असं कसं काय? अशा चमत्कारांना वाल्मिकी रामायणात स्थान नाही. अहल्येच्या उद्धाराची कथा प्रत्यक्ष वाल्मिकी रामायणात जर वाचली तर असं लक्षात येतं की खरोखर आपण जे ऐकतो तसं नाहीये. मिथिलेला राम लक्ष्मण विश्वामित्रांसह चालले होते. विश्वामित्र त्यांना मिथिलेला नेत होते, राम लक्ष्मणांना, आणि जाता जाता एक ओसाड प्रदेश त्यांना तिथे लागला. रामाने प्रश्न विश्वामित्र ऋषींना केला की आतापर्यंत आपण ज्या मार्गाने गेलो तो मार्ग कसा सुंदर होता, बहरलेला होता, वृक्षांनी फळलेला फुललेल्या वृक्षांनी बहरलेला होता तो मार्ग, पण हा मार्ग इथे हा प्रदेश का ओसाड आहे? रामाने प्रश्न केला. विश्वामित्र ऋषींनी उत्तर दिलं, रामा ऐक, हा देखील प्रदेश पूर्वी फुला फळांनी बहरलेल्या वृक्षांनी असा गदबदलेला होता, सुंदर असा हाही प्रदेश होता, नव्हता हा ओसाडलेला प्रदेश. इथे फार मोठा महात्मा राहत होता, त्याचा हा आश्रम आहे. या आश्रमात अनेक विद्यार्थी तयार होत होते आणि ते ऋषी होते गौतम ऋषी होते. न्यायशास्त्राचे प्रणेता होते ते, तर्कशास्त्राचे गाढे विद्वान होते ते, अहर्निश चिंतनात मग्न असायचे. ब्रह्मदेवाला त्यांची काळजी होती. ब्रह्मदेवानी त्यांच्यासाठी एक सुंदर रूपवती कन्या तयार केली, तिचं नाव अहल्या. तिच्याशी त्यांचा विवाह झाला, दोघांचाही संसार उत्तमरित्या सुरू होता. आणि एके दिवशी गौतम ऋषी आश्रमात नव्हते. त्यावेळेला देवेंद्रांनी गौतम ऋषीचा वेश धारण करून आश्रमात प्रवेश केला. मुनिवेशम सहस्राक्षम विज्ञाय रघुनंदन असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणात की गौतम ऋषींनी मुनींचा वेश धारण करून हे रघुनंदना तिथे देवेंद्रांनी प्रवेश केला. आणि देवेंद्र येत आहे हे अहल्येने ओळखलं होतं. मतिंचकार दुर्मेधा देवराज कुतूहला, तिने देवेंद्राला ओळखलं, पण मतिंचकार दुर्मेधा तिच्याही मनात भाव जागृत झाला. आणि जे काही घडलं दोघांमध्ये ते दोघांच्या संगर्भताने घडलंय. अहल्येला देवेंद्रांनी म्हणजे जे काही केलं ते देवेंद्रांनी एकतर्फी नाही तर तिचाही त्यात सहभाग होता. आणि दोघांमध्ये जे घडू नये ते घडलं. तेवढ्यात गौतम ऋषी आश्रमात आले. त्यांनी जाणलं देवेंद्र पळायला लागले. देवेंद्राला शाप दिला गौतम ऋषींनी
आणि अहल्या तिथे थर 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 कापत आहे, भिलेली आहे. आणि गौतम ऋषींनी तिला देखील म्हटलं, काय म्हटलं की वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी, वातभक्षा निराहारा तप्यंती भस्मशायिनी, अदृश्या सर्वमानवानां आश्रमेस्मिन् वसिष्यसि. अहल्ये, तू आता इथे तप करशील, केवळ वायू भक्षण करून राहशील, निराहार राहशील, आणि अदृश्या सर्व मानवांना कोणी तुझ्याकडे धुंकून देखील पाहणार. शिलायाम आश्रमे तिष्ठ, या शिळेवर बसून राहा, तप करत. ती म्हणाली, चूक झाली माझ्या हातून, पण यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग? ऋषी म्हणाले, हो आहे ना. प्रत्यक्ष भगवान विष्णू रामावतारात इथे येतील, त्यांनी तुझं जर आतिथ्य स्वीकारलं तर तू यातून बाहेर पडशील, तुझा उद्धार होईल, आणि मग मग मीही तुझा स्वीकार करेन. आणि नेमकं विश्वामित्र ऋषींनी रामाला त्या प्रदेशात आणलं. विश्वामित्रांनी हे सगळं सांगितलं आणि बघत राहिले की आता राम काय निर्णय घेतात. बघा, रामो विग्रहवान धर्म. रामाची पावलं त्या आश्रमाकडे वळली. राम तिथे प्रविष्ट झाले. तिथून पानांची सळसळ ऐकायला आली आणि एक अस्थिपंजर देह बाहेर आला. तिथून ध्वनी आला, कोण आहे? राम म्हणाले, मी दशरथ पुत्र राम. तिला इतका आनंद झाला, तिने रामांचं स्वागत केलं. रामांनी तिला वंदन केलं आणि तिचा उद्धार झाला. खरं म्हणजे बघा राम कसे आहे. भागवत धर्माचा रामांनी या प्रसंगातून प्रसार आणि प्रचार केलेला दिसतोय. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतिं निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हा भागवत धर्म आहे की मनुष्य जीवनात चुका करतो, त्याच्या हातून चुका होता, पण त्याला जर पश्चाताप झाला आणि तो भगवंताला शरण गेला आणि पुन्हा कधीही अशा चुका न करण्याचं त्यांनी भगवंताला वचन दिलं, तर भगवंत त्याचा उद्धार करायसाठी बांधलेले आहेत. हा भागवत धर्म आहे आणि त्याचं पालन भगवंतांनी प्रभू श्री रामचंद्रांनी अहल्येच्या उद्धाराच्या रूपाने केलेलं दिसतंय आपल्याला. पतितेचा उद्धार केला रामाने. अहल्या परित्यक्ता होती, रामाने तिचा उद्धार केला. त्याच वेळेला गौतम ऋषी तिथे आले आणि त्यांनी अहल्येचा स्वीकार केला आणि दोघांनीही रामाला वंदन केलं, रामाची पूजा केली. गौतमांनी रामांना सांगितलं की रामा, तुम्ही मिथिलेला चालला आहात, तिथे जनकाचे पुरोहित शतानंद आहेत, ते आमचे सुपुत्र आहेत, त्यांना सांगा की तुमच्या आईचा रामांनी उद्धार केलेला आहे. केवढा आनंद होईल शतानंदाला. हा आनंद प्रदान केलाय प्रभू श्री रामचंद्रांनी. भागवत धर्माचं पालन अहल्येच्या उद्धाराने केलंय प्रभू श्री रामचंद्रांनी. अहल्येशिळा राघवे मुक्त केली, यातला अलंकार आपण समजून घेतला पाहिजे. बघा, अहल्या, हल म्हणजे नांगरलेली, हल म्हणजे नांगर, जिथे नांगर चालतो, जी जमीन सुपीक केल्या जाते नांगरून वखरून, ती हल्या. अहल्या, जिथे नांगरच चाललेला नाही, जी ओसाड पडलेली आहे, अशी भूमी, ती अहल्या. जणू शिलावत पडलेली आहे, ती अहल्या. तिचा उद्धार केला, तिला तिच्या पापातून मुक्त केलं प्रभू श्री रामचंद्रांनी. म्हणजेच अहल्येशिळा राघवे मुक्त केले, अशी वाल्मिकी रामायणात कथा येते. म्हणून वाल्मिकी रामायण
हे वास्तवाचं दर्शन करणारं आहे. आणि म्हणून वाल्मिकी रामायणाचा आपण आजच्या विषय उपस्थापनासाठी आधार घेतलेला आहे. बघा, रामांनी सीतेचा त्याग केलाय. रावणाचा वध झाल्यानंतर रामांनी अयोध्येचा राज्यकारभार हाती घेतलेला होता. त्यावेळेला एक दिवस अष्टावक्र मुनी इथे अयोध्येमध्ये आले होते. अष्टावक्र मुनींनी रामांना प्रश्न विचारला, रामा कसं चाललंय? रामांनी उत्तर दिलं, मुनी, माझ्याकडून यथाशक्य जितकं जमेल तसं परोपरीने मी प्रयत्न करतोय प्रजानुरंजनाचा. कारण राजा प्रजानुरंजनाचा हा सिद्धांत अष्टावक्र मुनींनी रामांना सांगितला. राम म्हणाले, मुनी, मी सर्वतोपरी माझ्याकडून प्रयत्न करतोय प्रजानुरंजनाचा. कुठलीही कसूर माझ्या कर्तव्यात नाही. एवढंच काय, स्नेहं दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकस्य मुंचतो नास्ति मे यथा. माझी प्राणप्रिय सीता, तिचा प्रजानुरंजनासाठी जरी त्याग करावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. जणू रामाच्या मुखातून सीतेचं भवितव्यच बोललं गेलं होतं. असं रामांनी अष्टावक्र मुनींना वचन दिलं. मुनी निघून गेले. एक दिवस राम अंतःपुरात पोहोचले होते आणि तिथे भद्र नावाचा सेवक, गुप्तहेर, अंतःपुरचारी असा हेर तिथे आला. त्याला रामाने प्रश्न विचारला, तू असा चूप का, मूक का? काय काय आहे, काय बोलायचंय तुला, काय सांगायचंय? तरीही भद्र चूप होता. माझ्या बाबतीत काही शंका आहे का लोकांना, प्रजाजनांना? नाही. लक्ष्मणाच्या बाबतीत नाही, भरताच्या बाबतीत नाही, शत्रुघ्नाच्या बाबतीत नाही, कोणाच्याच बाबतीत नाही. मग जानकी एकदम भद्र. भद्राने मान खाली घातली. सांग, निशंक सांग, जे काही असेल ते तू सांग. आणि भद्राने सांगितलं की अयोध्येच्या चौकात, अयोध्येच्या घराघरात रामा आपल्या मित्रांमध्ये चर्चा. काय चर्चा? तर अयोध्येच्या पवित्र सिंहासनावर दुर्दांत त्या रावणाकडे राहिलेल्या सीतेला बसण्याचा अधिकार नाही, अशी चर्चा आहे. रामाने ते ऐकलं आणि भद्राला म्हणाले, तुझं काम झालं, तुझा. आणि रामाने ताबडतोब निर्णय घेतला एका क्षणात. बघा, सीता रामाचा प्राण, प्राणाहूनही प्रिय आहे सीता. पण त्या सीतेच्या त्यागाचा निर्णय राजा रामाने घेतला. आणि रामाने ताबडतोब लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की मी जे सांगणार आहे ते फक्त तुम्ही ऐकायचंय, प्रश्न विचारायचा नाही. का? म्हणून जो प्रश्न विचारेल त्याला माझी शपथ आहे. आणि सांगितला निर्णय. लक्ष्मण एकदम घाबरला, पण का हा प्रश्न विचारायचाच नव्हता. आणि रामाने सांगितलं, लक्ष्मणा, प्रश्न करायचा नाही, हे काम तुलाच करायचं आहे. जानकी, इकडे जानकी, तिला डोहाळे लागलेले, 8 महिन्याची ती गर्भिणी आहे आणि तिची दोहद पूर्ती करण्याची जबाबदारी रामावर आहे. आणि सीतामाई डोहाळे सांगते रामांना की मला पुन्हा वनात जावंसं वाटतं, त्या ऋषी पत्नींचा सत्कार करावासा वाटतो, त्या वनवासी त्या सगळ्यांशी मला भेटावंसं वाटतं, त्या वृक्षवेलींच्या जवळ जावंसं वाटतं. सीतेने आपली दोहद व्यक्त केली आहेत रामांपाशी. आणि रामांनी मात्र मनात निर्णय केला, सीते, तुझी इच्छा पूर्ण. आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, हे काम तुलाच करायचं आहे. आणि सुमंत्रांनी रथ आणला, सीतेला त्यात बसवलं. लक्ष्मण आणि सीता बसलेले आहेत. सीता खूप आनंदी आहे, तिचा उत्साह ओसंडून वाहतोय. तिला का हे माहिती नाही
की आजपासून या पलीकडे मी प्रभूंचं दर्शन मला कधीही होणार नाही, तिला माहित नाही. आणि लक्ष्मण सीता रथात बसून चालले आहे. गंगा नदी आली, नौकेत बसून गंगा पार केली आहे आणि वनामध्ये एका वृक्षाच्या जवळ गेले आणि तिथे सीतेला सांगितलं की वहिनी, आता इथे तुम्हाला उतरायचं. ती म्हणाली, का? वाल्मिकी ऋषींचा आश्रम तर अजून दूर आहे, थोडासा दूर आहे, इथेच का थांबवलं? लक्ष्मण म्हणतो, बहिणी, तुम्हाला इथवरच सोडण्याची मला रामांची आज्ञा. म्हणजे मला तू इथे सोडणार का? लक्ष्मण एकदम चूप झाला, दुःखी आहे तो. सीतेच्या लक्षात आलं. सीता म्हणते, सीता चिडून गेलेली आहे. क्षणभर ती चिडली, ती उद्विग्न झाली आणि ती म्हणते, वाच्यस्त्वया मद्वचनात् स राजा वह्नौ विशुद्धामपि तत्समक्षम. लक्ष्मणा, तू त्या राजाला प्रश्न विचार. वह्नौ विशुद्धामपि तत्समक्षम. अरे, लंकेमध्ये अग्निशुद्धी झालेली आहे माझी. वाच्यस्त्वया मद्वचनात् स राजा वह्नौ विशुद्धामपि तत्समक्षम. मां लोकवाद श्रवणात् जहासी श्रुतस्य किं तत्सदृशं कुलस्य. मला केवळ लोकापवादामुळे लोक काहीतरी माझ्याबद्दल बोलतायत म्हणून हे राजा, माझा तू त्याग करतोयस. हे शोभतं का तुझ्या कुलाला, तुझ्या विद्वत्तेला शोभतं का रामा? जा, माझ्या वतीने त्या राजाला प्रश्न विचार. असं सीता बोलून गेली. पण लगेच ती सावरली आणि म्हणाली, भाऊजी, मी जे बोलली ते रामाला नका सांगू. राम काय आहेत हे मला माहिती आहे. राम चूक करणार नाही, कारण राम विग्रहवान धर्म. रामाने सीतेचा त्याग केला, रामाने राणीचा त्याग केला असेल, सीतेचा त्याग राम करणं शक्य नाही. भाऊजी, मी जे बोलली ते सांगू नका. त्याचं कारण, मामिकेयं तनुर्नूनं सृष्टा दुःखाय लक्ष्मणा, अरे हे माझा हा देह आहे ना, हा केवळ दुःख भोगण्यासाठीच आहे रे. त्याला राम तरी काय करणार? मामिकेयं तनुः केवलम दुःखाय सृष्टा लक्ष्मण. ममैव जन्मांतर पातकानां विपाक विस्फूर्जुतुर प्रसह्यः. जन्मोजन्मी मी केलेल्या पापाचं फळच मला हे भोगावं लागत असेल. रामाचा वियोग म्हणजे माझी जन्मजन्मांतरी केलेल्या पापाचं हे फळ असेल. त्याला राम तरी काय करणार, असं ती म्हणते. आणि त्यावेळेला लक्ष्मण तिला सोडून निघून जातात. लक्ष्मणाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत राहते आणि एकदम जवळ येऊन तिथे पडते. पण ती मात्र सावरते आणि ती म्हणते की, भाऊजी, सांगा रामाला, सांगा तुमच्या सगळ्या मातांना की राजा रामाचा निर्णय सीतेने मान्य केला आहे. मातांना सांगा की तुमच्या मुलांनी जो धर्म केला आहे, जो न्याय केला आहे, तो सीतेला मान्य आहे. सांगा सगळ्यांना, असं सीता म्हणते. त्याचं कारण, सीतेला पूर्ण विश्वास आहे की राजा राम चूक करू शकत नाही. त्याचं कारण कसं आहे की राजा कसा असतो, जगाच्या संपूर्ण वाङ्मयात ज्याच्या प्रतिभेला तोड नाही, तो कालिदास राजाचं वर्णन करताना काय म्हणतो? स्वसुख निरभिलाषः खिद्यसे लोकहेतोः प्रतिदिनमथवा ते वृत्तिरेवं विधेव. अनुभवति हि मूर्ध्ना पादपस्तीव्रमुष्णन् शमयति परितापं छायया संश्रितानां.
राजा कसा असतो? कालिदास म्हणतो स्वसुख निरभिलाष. हा राजाला स्वतःच सुख नाही. राजा हा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी असतो. जो जितक्या मोठ्या पदावर तितकं त्याला स्वतःच्या सुखापासून दूर जावं लागतं. हा राजधर्म आहे आणि तो राजधर्म रामांनी स्वतःच्या आचरणातून स्वीकारला. त्याच्यासाठी रामाला स्वतःच्या सुखाचा केवढा त्याग करावा लागलाय. वाल्मिकी ऋषींच्या रामायणात वाल्मिकींनी वर्णन केलंय की रथात बसून लक्ष्मण सीतेला घेऊन निघाले, त्यावेळेला महालातल्या एका खांबाला टेकून राम उभे होते आणि त्यानंतर रामाच्या चेहऱ्यावर कधीही मुनी म्हणतात की कधीही हास्य फुललं. आतून रामाला किती दुःख झालं असेल याची कल्पनाच केलेली नाही. आणि सीतेचा त्याग रामाने केला म्हणून रामाला कोणी काही शहाणं म्हणत नाही असा आरोप जेव्हा लोक करतात, त्यांनी जरा विचार करावा की राजधर्म हा किती कंटकाकीर्ण मार्ग आहे, किती कठीण आहे, किती काटे आहेत त्या मार्गावर, सोपा नाहीये. मला राजसत्ता मिळाली आहे आणि मी माझ्या आनंदात मशगूल राहणार आहे. मी उपभोगणार. उपभोगासाठी राजधर्म नाही. हा आदर्श रामांनी प्रस्थापित केला आहे. कारण रामो विग्रहवान धर्म. रावणाच्या वधानंतर विभीषणाला रामाचा अंत्यसंस्कार करायला सांगितला रामांनी. त्यावेळेला विभीषण तयार नव्हता. पण रामांनी तिथे देखील सनातन धर्म काय आहे हे ज्ञापित केलं विभीषणाला. अर्थात विभीषणाच्या निमित्ताने आपणा सर्वांना धर्म काय आहे, सनातन धर्म काय आहे हे सांगितलं. काय म्हणाले राम? मरणांतानी वैराणी, वैराणी मरणांतानी निवृत्तम न प्रयोजनम. अरे आपलं प्रयोजन संपलं, मरणापर्यंत वैर असतं. निवृत्तम न प्रयोजनम क्रियताम अस्य संस्कारः. याचा अग्निसंस्कार तू कर विभीषणा, कारण हा जसा तुझा भाऊ आहे तसा माझाही आहे. काय आदर्श आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे. अन्यथा भारतीय सैनिकांचं वध केल्यानंतर त्यांच्या वधानंतर सुद्धा त्यांच्या देहाची विटंबना केली जाते. त्या लोकांनी राम समजून घेतला पाहिजे. रामांनी हा आदर्श प्रस्थापित केला की मरणांतानी वैराणी निवृत्तम न प्रयोजनम क्रियताम अस्य संस्कारः. इथे देखील रामांनी धर्मध्वजा फडकवली. अश्वमेध यज्ञाच्या वेळेला पत्नीची आवश्यकता आहे असं ऋषीमुनींनी सांगितलं रामाला, की निदान यज्ञासाठी तरी तुम्ही दुसरं लग्न करा. राम म्हणाले नाही, लग्न मी करणार नाही. कारण राजा रामाने सीतेचा त्याग केलेला आहे, राणीचा त्याग केला आहे, राजा रामाने केला आहे. पण रामाने सीतेचा त्याग केलेला नाही. रामाची हृदय संगिनी आहे सीता. प्रत्यक्षात ती जर नसेल तर तिची प्रतिमा तयार करावी आणि प्रतिमा सीतेचीच असली पाहिजे. आणि त्या प्रतिमेला घेऊन मी यज्ञ संपन्न करेल हे मान्य असेल तरच मी यज्ञ करेल. अन्यथा त्या थोर यज्ञाला मी आत्ताच नमस्कार करतो, नाही करायचं मला तो यज्ञ. एक पत्नी व्रती राम, पत्नी निष्ठा. प्रत्येक वेळेला रामांनी आदर्श प्रस्थापित केला. बघा, रामायणाची सुरुवात वाल्मिकी मुनी आणि नारद, देवर्षी नारद यांच्या संवादाने झालेली आहे. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात खरं म्हणजे राम वनवासाला निघाले असताना 2 दिवस राहिले होते. पण आता रावणाच्या वधानंतर
राम अयोध्येवर राज्य करतायत आणि वाल्मिकी मुनींच्या आश्रमात सीतेने 2 मुलांना जन्म दिलेला आहे. रामाने सीतेचा त्याग केलेला आहे आणि लोक वाटेल तसं बोलत आहेत रामाबद्दल. सीतेचा त्याग रामाने केला म्हणून. अशा वेळेला नेमकं आश्रमात देवर्षी नारदांचा प्रवेश झालेला आहे. वाल्मिकी मुनींना वाटतं की देवर्षी नारदांचं या बाबतीत सीता त्यागाच्या बाबतीत काय मत आहे हे जाणून घ्यावं. आता वाल्मिकी मुनींचे गुरु आहेत देवर्षी नारद. कारण देवर्षी नारदांमुळेच वाल्याचा वाल्मिकी झाला आपल्याला माहिती आहे. अर्थात ते कथानक मी इथे सांगणार नाही. पण वाल्मिकी मुनी आकाराला आले ते देवर्षी नारदांमुळे. म्हणून देवर्षी नारद वाल्मिकी मुनींचे गुरु आहेत की आपल्या गुरूंचं या बाबतीत काय मत आहे. रामो विग्रहवान धर्म हा असं जे म्हटलं जातं ते खरं आहे का. रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर देवर्षी नारदांचं आपल्या गुरूंचं मत रामाबद्दल बदललं तर नसेल हे जाणून घ्यायचं आहे वाल्मिकी मुनींना. आणि म्हणून वाल्मिकी मुनी नारदांना प्रश्न विचारतात. ओम तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम. ओम तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम नारदम परिपप्रच्छ वाल्मीकी मुनी पुंगव. काय प्रश्न विचारला. कोनु अस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कीर्तिमान. कोनु अस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कीर्तिमान. धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. प्रजानां च हिते कोरतः चारित्रेण च को युक्तः. प्रजानां च हिते रतः. विद्वान कः समर्थश्च कश्चैक प्रियदर्शनः. असा प्रश्न वाल्मिकी मुनींनी नारदांना विचारला. काय प्रश्न विचारला. कोनु अस्मिन् सांप्रतम लोके. बघा रामाचं राज्य अयोध्येवरती चाललं आहे. सीता वाल्मिकींच्या आश्रमात आहे आणि अशा वेळेला नारद मुनींचा प्रवेश इथे झालेला आहे आश्रमात. आणि त्या वेळेला वाल्मिकी मुनींनी नारदांना प्रश्न विचारला की सांप्रतम. संप्रती म्हणजे आता वर्तमान काळात असा कोणी आहे का की जो संपूर्णतः आदर्श आहे, धर्ममूर्ती आहे. असं कोणी आहे का. कोण अस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कीर्तिमान. असा कोणी आहे का. धर्मज्ञः कृतज्ञः सत्यवाक्यः दृढव्रतः कश्चैक प्रियदर्शनः. आणि दिसायला सुंदर. आणि प्रजानांच्या हिते कोरतः. प्रजाहितदक्ष असा कोणी आहे का. सत्यवाक्यः दृढव्रतः चारित्रेण च युक्तः. आणि चारित्र्य संपन्न असा कोणी आहे का. असा प्रश्न वाल्मिकी मुनींनी नारदांना विचारला. आणि परम कौतूहलम हि मे. मला फार माझी जिज्ञासा आहे. मुनी मला असं सांगा की नेमकं कोण आहे. महर्षे त्वं समर्थोसी ज्ञातुम एवं विधम नरम. महर्षी आपण समर्थ आहात असा नर असा पुरुष या पृथ्वी तलावर कोणी असेल तो आपल्यालाच माहिती असेल. आपणच सांगू शकता नेमका असा कोण पुरुष आहे. आणि हा वाल्मिकी मुनींचा प्रश्न ऐकून नारदांना फार आनंद झाला. जणू काही त्यांच्या मनातलाच प्रश्न वाल्मिकींनी विचारला होता. श्रूयताम इति चामंत्र्य प्रवृष्टो वाक्यमब्रवीत्. असं वाल्मिकींनी वर्णन केलं. श्रूयताम ऐका. वाल्मिकी ऐका. श्रूयताम इति चामंत्र्य प्रवृष्टः वाक्यमब्रवीत्. अत्यंत आनंदाने नारद मुनी म्हणाले. काय म्हणाले. इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुतः. इक्ष्वाकूच्या कुळात राजा राम झाला. इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जनैः श्रुतः नियतात्मा
गुणवान, द्युतिमान, धृतिमान, वशी, बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी, श्रीमान, शत्रुनिबर्हणः, विपुलांशो, महाबाहु, कंबुग्रीवो, महाहनुः, महेश्वासो, महोरस्को, गूढजत्रुररिन्दमः, महेश्वासो, महोरस्को, गूढजत्रुररिन्दमः. आणि पुढे विपुलांशो, महाबाहु, धर्मज्ञः, कृतज्ञश्च, सत्यसन्धो, दृढव्रतः, बुद्धिमान, नीतिमान, वाग्मी, श्रीमान, शत्रुनिबर्हणः. असा एकच पुरुष, आणि तो म्हणजे राम नाम जनैहि श्रुतः, ज्याला राम या नावाने ओळखले जाते, तो दशरथ नंदन राम. असं उत्तर नारदांनी दिलं की मुनी, आपण जो प्रश्न विचारला तो तर फार छोटा आहे, पण माझ्या रामात तर असंख्य गुण आहे. नव्हे नव्हे, राम ही गुणांची खाण आहे, गुणांचा प्रकर्ष आहे राम. म्हणजे माणसामध्ये, माणसाचं रूप धारण केलेल्या म्हणजे मानवामध्ये, एखाद्या मानवामध्ये इतक्या गुणांचा प्रकर्ष असावा, हे खरोखर आश्चर्य आहे. आणि ते सगळे गुण रामात आहे. बघा, रामांच्या गुणांचं वर्णन बालकांडाच्या पहिल्या सर्गात, अरण्यकांडाच्या पहिल्या सर्गात कितीतरी आहे, खूप आहे रामाचं गुण. रघुवंशामध्ये महाकवी कालिदासांनी काय सुंदर वर्णन केलंय रघुवंशीय राजांचं. कसे आहेत रघुवंशीय राजे? आजन्म शुद्धानाम सोहम, आजन्म शुद्धानाम आफलोदय कर्मणाम, आसमुद्र क्षितीशानाम आनाक रथवर्तमनाम. कसे आहेत रघुवंशीय राजे? आजन्म शुद्ध आहे. कोणी एकादशीच्या दिवशी शुद्ध असतो, तर कोणी कोणत्या दिवशी शुद्ध असतो. पण रघुवंशीय राजांचं तसं नाही, ते आजन्म विशुद्ध आहे. तो अनुप जलोटाचं एक भजन आपल्याला माहिती असेल, ते भजन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रघुवंशीय राजांच्या देहाची चादर कधी मैली झालीच नाही, इतकं विशुद्ध असे ते राजे आहे. सोहम आजन्म शुद्धानाम आफलोदय कर्मणाम, फलप्राप्ती पर्यंत कर्म करत राहणारे असे राजे आहेत रघुवंशीय. बघा ना, ती गंगा पृथ्वीवर आणली, त्याच्यासाठी किती पिढ्यांनी मेहनत घेतली. महाराज अंशुमान, महाराज दिलीप, महाराज भगीरथ, सगळ्यांनी मेहनत केली, तेव्हा कुठे गंगा अवतरली. असे आफलोदय कर्मणाम, आ समुद्र क्षितीशानाम, त्यांचे राज्य, त्याच्या सीमा समुद्रापर्यंत पसरलेले आहे. आफलोदय कर्मणाम आ समुद्र क्षितीशानाम आनाक रथवर्तमनाम, स्वर्गापर्यंत त्यांचे रथ जातात रघुवंशीय राजांचे. अर्थात इंद्राला मदत मागण्यासाठी नाही, तर इंद्राला मदत करण्यासाठी जातात. असे पराक्रमी रघुवंशीय राजे आहे. यथा विनिहुताग्नीनाम, यथा कामार्चितार्थिनाम, यथा अपराध दंडानाम, यथा काल प्रमोदिनाम, असे रघुवंशीय राजे आहे. यथा अपराध दंडानाम, अपराधाला शासन झालंच पाहिजे, कारण धर्मपालन हा त्यांचा राजधर्म आहे. यथा विधिहुताग्नीनाम, योग्य वेळी अग्नीला आहुती अर्पण केलीच पाहिजे, हा धर्म आहे रघुवंशीय राजांचा. यथा कामार्चितार्थिनाम, याचकाला विमुख करून न पाठवणे, हा धर्म आहे रघुवंशीय राजांचा. आणि म्हणून तर त्या रघुराजांनी त्या वरतंतु ऋषींच्या शिष्याला कौत्साला दक्षिणा देण्यासाठी काहीही नसताना अगदी त्या विश्वजित यज्ञामध्ये सगळं काही दान करून टाकल्यानंतर अकिंचनत्वम मखजम व्यनाक्ती, असं कालिदास वर्णन करतात की यज्ञामध्ये सगळं काही दान केल्यानंतर अकिंचनत्व आलं होतं रघुराजाला. पण त्याच वेळा नेमका तो वरतंतु ऋषींचा शिष्य कौत्स गुरुदक्षिणेसाठी सुवर्णमुद्रा मागायला आला. पण रघुवंशीय राजे कसे आहेत
की याचकाला कधी विमुख करणार नाही, कधी पाठवणार नाही. आता सध्या माझ्याजवळ काही नाही आहे, गरिबी आली आहे, नंतर देतो, अशा वल्गना रघुवंशीय राजे कधीच करणार नाही. तर रघुवंशीय राजांचं वैशिष्ट्य म्हणजे काहीही नसताना देखील थांबा. त्यांनी थांबवलं त्या कौत्साला आणि म्हटलं की 2-3 दिवस फक्त वाट पहा, तुझी मागणी पूर्ण होईल. आणि त्यांनी ती मागणी त्याची पूर्ण केली. अर्थात ती पूर्ण कथानक मी सांगणार नाही, पण असे रघुवंशीय राजे आहेत, त्या वंशातला राम आहे. आणि त्या कौत्साला घे, तुला पाहिजे तेवढ्या सुवर्ण मुद्रा तू घे, पण तो देखील पठ्ठा कसा कसा धर्म. राजा तशी यथा राजा तशी तथा प्रजा. रघुवंशीय राजे इक्ष्वाकूणाम इयं भूमी सशैल वनकानना. त्या भूमीवर संपूर्ण इक्ष्वाकू राजांचं राज्य आहे. त्या राज्यातली प्रजा देखील कशी आहे. तो वरतंतूचा शिष्य म्हणतो की मी फक्त माझ्या गुरूंनी मला इतकं 14,000 काय कोटी मला सुवर्ण मुद्रा आणायला सांगितल्या, तेवढ्याच मी मोजून घेणार, त्यातली एक देखील जास्त नको, कारण मला स्वतःसाठी काहीही नको. असे निस्पृह, अशी निस्पृह प्रजा देखील आहे तिथे. कारण राजाचा धर्मपालन, त्याचा आदर्श प्रजा देखील ठेवते. असे राजे आहेत. आणि यथा कामार्चितार्थिनाम यथापराध दंडानाम, यथापराध दंडानाम, ते मी पुढे सांगेल तुम्हाला. आणि त्यागाय समृतार्थानाम, रघुवंशीय राजे धन भरपूर गोळा करतात. त्यांना माहिती आहे धने सर्वम प्रतिष्ठितम, आमच्या पूर्वजांनी धनाची उपेक्षा केलेली नाही. पण धन कसं, धर्मेण धनम, धर्मानीच धन प्राप्त करायचं. धर्म म्हणजे काय हो, सदाचार, आचारो परमो धर्म. सदाचरणानीच कष्टानीच धन कमवायचं, त्यागाय समृतार्थानं. आणि धन गोळा करायचं ते कशासाठी, त्याग करण्यासाठी. आणि पुढे सत्याय मितभाषणाम, रघुवंशीय राजे मितभाषी होते, कमी बोलत असत का, कारण बडबड 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 करण्याच्या नादात माणूस काही बोलून जातो. पण रघुवंशीय राजे जे बोलत होते ते सत्य बोलत होते, किंवा जे बोलत होते ते सत्य करून दाखवण्याची ठमकही त्यांच्यात होती. असे होते रघुवंशीय. त्या वंशातला आहे राम. यशसे विजिगीषुणा, त्यांची इच्छा काय आहे, यश मिळवण्याची इच्छा. कोणाला उगीच त्रास देण्याची इच्छा त्यांची नाही. ते पराक्रमी आहेत हे प्रूव्ह करायसाठी, हे सिद्ध करण्यासाठी ते लढत असत. त्यानंतर प्रजायई गृहमेधिनाम, हे फार महत्वाचं कालिदासाचं वर्णन आहे. प्रजायई गृहमेधिनाम, गृहस्थाश्रमात रघुवंशीय राजे प्रवेश करत असत, ते प्रजातंतु वर्धनासाठी. केवळ रतिसुखातच मग्न झालेले आहे, आणि ही नाही हिच्यावरून मन आता उडालं म्हणून दुसरी, असं नाही. किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, इथं कुठेच नाही. अशा रघुवंशामध्ये राम जन्मलेले आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पुढे कालिदास वर्णन, शैशवे अभ्यस्त वृत्तीना, ज्या वयात जे कर्म करायचं ते त्या वयात केलंच पाहिजे, असा दंडक आहे त्या वंशाचा. शैशवे अभ्यस्त वृत्तीनाम, बालपणी अध्ययन, यौवने विषयैषिणा, आणि यौवनामध्ये विषयांचा तोही मर्यादेत. वार्धके मुनिवृत्तीनाम योगेनांते तनुत्यजा, अशा वंशात रामाचा जन्म झालेला, असं कालिदासांनी वर्णन केलं रघुवंशाचं. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा वंशातला तो राम विग्रहवान धर्म आहे. बघा किष्किंधा कांडात त्या वालीचा राम वध करतात, आणि युद्धभूमीमध्ये तो इंद्रपुत्र वाली थाडकन कोसळतो रामबाण लागून. त्यावेळेला वाल्मिकी मुनी वर्णन करतात की कसा दिसत होता वाली, जणू महाप्रलयकाली कालाच्या द्वारा सूर्य पृथ्वीवर कोसळावा तसा दिसत होता वाली. ज्वाला रहित अग्निप्रमाणे दिसत होता वाली. पुण्य
क्षय झाल्यामुळे पुण्य लोकातून जणू ययाती राजा भूमीवर कोसळावा तसा दिसत होता वाली. असं वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे वालीचं. कसा होता वाली? इंद्राप्रमाणे तो दुस्सह होता, दुर्जय होता, विष्णूप्रमाणे दुस्सह होता, असा महापराक्रमी होता वाली. आणि त्याचा वध रामाने केला. युद्धभूमीवर तो कोसळला. त्यावेळेला राम आणि लक्ष्मण त्याच्या जवळ आले. राम आणि लक्ष्मण जवळ आल्याबरोबर त्यांनी रोष व्यक्त केला वालीने. काय म्हणाला वाली की रामा, त्वं नराधिपते हे पुत्र, तू दशरथ राजांचा मुलगा आहे, प्रथित प्रख्यात आहेस तू स्वतः, आणि प्रिय दर्शन, तुझं दर्शन अरे सगळ्यांना प्रिय आहे रामा. त्वं नराधिपते हे पुत्र प्रथित प्रिय दर्शन, पराङ्मुखवधं कृत्वा कोत्र प्राप्त गुणः त्वया. रामा, असा तू आहेस. लोक तुझं खूप नाव घेतात, म्हणतात की राम धर्मज्ञ आहे. पण अरे पराङ्मुखवधं कृत्वा कहा गुणः त्वया प्राप्तः, मला आडून मारलंस, हा कोणता तुझा धर्म आहे? मी काय पाप केलं होतं? अरे आम्ही तर वानर आहोत. फलमूल मूल फलाशनः, फळमुळं खाऊन जगणारे, झाडाची पानं खाऊन जगणारे आम्ही वानर आहे. मी ना कधी तुला उपद्रव केला ना तुझ्या राज्याला कधी उपद्रव पोचवला, पण तरीही तू मला मारलंस. मी तुझा काय अपराध केला होता? निरपराधाला मारणं हाच तुझा धर्म आहे का रामा? असा राग तो प्रकट करतो, रामावर राग व्यक्त करतो. आणि त्यावेळेला पुन्हा तो म्हणतो की रामा, असं ऐकलंय रे तुझ्याबद्दल खूप, की तू कुलीनः सत्वसंपन्नः तेजस्वी चरितव्रतः रामः करुणवेदी च प्रजानां च हिते रतः. तू चारित्र्य संपन्न आहे, प्रजाहित दक्ष आहे, तू सानुक्रोशो, तू दयाळू आहेस, महोत्साहः समयज्ञो दृढव्रतः इति एतत् सर्वभूतानि कथयन्ति यशो भुवि. सगळे प्राणी तुझ्या गुणांचं असं वर्णन करतात रामा. सगळीकडे तुझा गुणगौरव मला कानावर येतो. आणि प्रत्यक्षात रामा तू पापी आहेस. त्याचं कारण जसं एखादी विहीर गवतांनी झाडाझुडपांनी झाकलेली राहते आणि त्याच्यात माणूस नकळत जाऊन कोसळतो, तसा तू पापी आहेस रामा. की मला असावधान असताना तू मला मारलंस, जिथे की माझं तुझं काही वैर नाही, मी तुझं काही बिघडवलं नाही. कोणता धर्म साधला रामा तू? असा तो प्रश्न रामाला विचारतो. आणि मी या तुझ्या गुणांवर विश्वास ठेवला रे, आणि म्हणून मी तारेचं नाही ऐकलं. माझी पत्नी तारा, माझी प्रिय पत्नी तारा मला सावध करत होती, नका लढू तिथे सुग्रीवाशी, आता लढण्याची ही वेळ नाही. तरी मी तारेचं नाही ऐकलं, कारण माझा तुझ्या गुणांवर रामा, तुझ्या गुणांवर विश्वास होता. कारण राम धर्मज्ञ आहे, राम विग्रहवान धर्म. असा राम मला कशाला मारणार आहे, असं मी माझं डोकं चालवलं आणि तारेचं न ऐकता तुझ्याशी युद्ध केलं रामा. आणि नेमका माझा तिथेच घात झाला. पण मला आज कळलं रामा की तुझी बुद्धी भ्रष्ट आहे रामा. तू पापी आहेस. तू धर्माचा नुसता देखावा करतोस बरोबर, आणि गवताने झाकलेल्या विहिरीसारखा तू आहेस. तू पापी आहेस. कसा विश्वास ठेवायचा? असा तो खूप बोलतो, राग व्यक्त करतो स्वतःचा. राम, अरे वयम वनचराः राम मृगाः, आम्ही वनचरा, मूल फलाशिनः, एषा प्रकृती ही अस्माकं, ही आमची प्रकृती आहे, फळमुळं खाऊन जगतो. आणि तू मात्र नरेश्वर, पुरुषात्म नरेश्वर. अरे तू तर माणूस आहे. तुला तर हे समजायला पाहिजे की आम्ही निरुपद्रवी प्राणी आहोत. कशाला आम्हाला ठार केलंस, कशाला मला मारलंस तू? आणि त्यातही हे रामा, जर समजा तुला मांसाहार करायची इच्छा झाली असेल तर त्यातही शास्त्र तू जाणतो ना धर्म, की मांसाहाराचाही धर्म तुला माहिती आहे ना रामा.
मग ते मी तुला सांगायचं का? पंच नखा भक्षा ब्रह्मक्षत्रेश राघव शल्यकहा श्वाविधो गोधा शशहा कुर्महाच असे 5 प्राणी खावे असा शास्त्राचा नियम आहे ना रामा, तुला तर माहिती आहे. पण त्यातही मी येत नाही, वानर जात त्यात येत नाही, मग तू मला का मारलंस? आता मात्र राम त्याचं सगळं ऐकून घेतल्यानंतर राम बोलायला लागले आणि राम म्हणाले, श्रूयताम, तुला ऐकायचंय ना उत्तर? ऐक. इक्ष्वाकूणाम इयं भूमिः सशैलवनकानना. वाली, अरे हे संपूर्ण ही भूमी, या भूमीवर राज्य आहे इक्ष्वाकू वंशीय राजाचं. सध्या धर्मात्मा भरत पृथ्वी पालक आहे आणि मृग पक्षी मनुष्याणाम निग्रहेष्वपि. मृग पक्षी पशु पक्षी या सर्वांचं पालन करता इक्ष्वाकू वंशीय राजा आहे आणि तो धर्मज्ञ आहे. त्याच्या आज्ञेनुसार मी स्वतः जिथे कुठे अधर्म दिसेल त्याचा निपात करायला बांधलेला आहे. त्वं तु संश्लिष्ट धर्मः, त्वं तु संक्लिष्ट धर्मः, कर्मणा विगर्हितः कामतंत्र प्रधानश्च स्थितो राजवर्तमन. तू वाली, तू कामोपभोगात मग्न राहिलास, राजधर्माला तू तिलांजली दिलीस. तू काय केलंस? अरे लक्षात घे, औरसीम भगिनीम वापि भार्याम वाप्यनुजस्थ, स्वतःची पुत्री कन्या, स्वतःची बहीण, लहान भावाची पत्नी, यांच्याकडे जो कामदृष्टीने बघतो तो पापी आहेस आणि ते पाप तू केलायस. तुझा लहान भाऊ सुग्रीव, त्याची पत्नी रुमा, तिचा तू उपभोग घेतलास. इक्ष्वाकूंच्या भूमीमध्ये असं जर कोणी करत असेल तर त्याला वध, त्याचा वध हाच धर्म आहे. आणि म्हणून मी तुझा वध केला. मी धर्माचं पालन केलंयस, धर्माचं पालन केलंय. जसं त्या गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुनाला, अशोच्यानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंच नानुशोचन्ति पंडिताः. की अरे तू ज्याचा विचार करायला नको, ज्याचा शोक करायला नको त्याचाच शोक करतो आहेस आणि स्वतःला महापंडित विद्वान समजतोय, असं तो श्रीकृष्ण त्या अर्जुनाला म्हणतो. तसंच राम याला वालीला म्हणतो की धर्म तुला काहीच कळत नाही आणि बडबड बडबड धर्माच्या बाता तू मारतोयस वाली, पण तेवढं मोठं पाप केलंय. तुझं पाप असं आहे की त्याला वधदंड हाच न्याय आहे आणि तो मी केलेला आहे. लक्षात घे, तदेतत् कारणं पश्य यदर्थं त्वं मया हतः. हे कारण समजून घे, यदर्थं त्वं मया हतः, ज्यासाठी मी तुला मारलं ते कारण तू समजून घे. भ्रातुर्वर्तसी भार्यायां त्यक्त्वा धर्मं सनातनम. सनातन धर्माचा त्याग करून त्याला तिलांजली देऊन तू लहान भावाच्या पत्नीची समागम केलास. केवढा मोठा अधर्म आहे आणि म्हणून तू वधदंडास पात्र ठरला आणि म्हणून मी तुझा वध केला. रामाचं वक्तव्य ऐकलं आणि वालीनी रामासमोर हात जोडले. प्राणत्यागाच्या पूर्वी रघुनंदन रामाला वंदन करण्याचं भाग्य त्या वालीला लाभलं. वाली म्हणतो, शराभितप्तेन विचेतसा मया प्रभाषितस्त्वं यद अजानता विभो. हे विभो, हे रामा, हे भगवंता, अजाणतेपणाने, अज्ञानामुळे मला तुझा बाण लागल्यामुळे मी जो विफळलो आणि त्यामुळे त्या भावनेच्या पोटी मी तुला नको नको ते बोललो. इदम महेंद्रोपम भीम विक्रम. महेंद्राप्रमाणे विक्रमी अशा रामा, प्रसादितस्त्वं क्षम मे नरेश्वर. प्रसन्न व्हा, मला माफ करा. मी तुम्हाला नको नको बोललो रामा, पण मला माफ करा. जा
मी आता पृथ्वी सोडून चाललोय, पण मला माफ करा. आणि रामाने त्याला माफ केलं. असा रामो विग्रहवान धर्म, की लहान भावाच्या पत्नीशी जो असंग करतो तो पापी, आणि त्याचा निपात करणं, त्याला वधदंड देणं हा राजधर्म. याचं पालन रामाने केलेलं आहे. रामांच्या संपूर्ण जीवनात केवळ आणि केवळ धर्म दिसून येतो आपल्याला. म्हणून रामो विग्रहवान धर्म असं म्हणण्यात येतं. त्या रामाला त्या रामांसाठी हा वाग्यज्ञ संपन्न करण्याची मला क्रिएटिव्ह थिंकर्स या समूहाने संधी दिली. आपण सगळेच, आपल्या सगळ्यांचाच जीवन प्रवास सुखकर व्हावा असं वाटत असेल तर त्या प्रवासाचा मार्ग दाखवण्याचा अधिकार ज्यांना आहे त्या रामाला पुन्हा आपण सगळे वंदन करूया. त्यांना वंदन केलं, रामाचं चरित्र समजून घेतलं, रामाच्या मार्गाचं अनुसरण केलं, तर हा भवसागर आपण नक्कीच उत्तमरित्या पार करून जाऊ शकतो. ही राम नौका भवसागरी तराया, ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नाम नौका भवसागरी